नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या आपल्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या भागात आपण राहूची स्थानगत फलं अभ्यासली, प्रथम स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत। आज आपण उर्वरित जी स्थानं आहेत, सप्तम स्थान ते द्वादश स्थान, यामध्ये राहू काय फळ देतो हे बघूया। सप्तम स्थानातला राहू, सप्तम स्थान अर्थात विवाहाचं स्थान, वैवाहिक जोडीदाराचं स्थान किंवा व्यवसायाचं स्थान आणि व्यावसायिक जोडीदाराचं स्थान, तिथे राहू जर आला तर काय परिणाम देईल। राहू हा टेक्नॉलॉजीचा कारक आहे। राहू हा इन्फ्लुएन्शियल प्लॅनेट सुद्धा आहे। त्यामुळे ही कुंडली ज्या जातकाची असेल त्याचा पार्टनर किंवा लाईफ पार्टनर हा इन्फ्लुएन्शियल असतो, ज्याचे फॉरेन कनेक्शन असतात, त्यातून त्याला लाभ मिळतो। मी बिझनेस पार्टनरबद्दल बोलतोय की बिझनेस पार्टनर हा फॉरेनशी कनेक्टेड असू शकतो आणि तो त्याच्या बिझनेसला जागतिक स्तरावर पोचवायला मदत करू शकतो। वैवाहिक पार्टनरबद्दल बोलाल तर सप्तमातला राहू हा अपारंपरिक पार्टनर देऊ शकतो, म्हणजेच आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय वैवाहिक जोडीदार मिळू शकतो। त्याचबरोबर त्याचा पार्टनर हा अतिशय नामचीन घरातला इन्फ्लुएन्शियल संबंध असलेलं घराणं, हाय प्रोफाईल घराणं याच्यातला सुद्धा असू शकतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन साहेबांची कुंडली। अमिताभ बच्चन साहेबांच्या कुंडलीमध्ये प्रथमात केतू आहे आणि नॅचरली सप्तमात राहू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीच्या काळात बच्चन साहेबांनी काय स्ट्रगल केलं नाही। खूप मेहनत घेतली, अत्यंत खडतर प्रवास आहे त्यांचा सुरुवातीचा। त्यांच्याबरोबर कोणीही नायिका काम करायला तयार होईना। त्यांच्या आवाजाला आकाशवाणीसारख्या संस्थेने झिडकारलं। नंतर ज्या आवाजाने अख्ख्या जगावर मोहिनी घातली असा त्यांचा आवाज, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं वगैरे वगैरे। त्यावेळेला त्यांच्या सुविद्य पत्नी नंतर त्यांच्या आयुष्यात आल्या। त्यांनी खरं म्हणायला गेलं तर बच्चन साहेबांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये जंजीर या सुप्रसिद्ध चित्रपटाच्या माध्यमातून ब्रेक दिला। ब्रेक प्रकाश मेहराने दिला, पण त्यावेळेला जयाजी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप अनुभवी आणि सिनियर आर्टिस्ट होत्या। त्या मानाने बच्चन साहेब खूप नवखे होते। त्यांच्याबरोबर काम करायला त्यांनी सहमती दर्शवली आणि त्यानंतर जो इतिहास घडला तो वेगळ्यांनी सांगायची काही गरज नाही मित्रांनो। असा हा बच्चन साहेबांच्या कुंडलीतला वैवाहिक जोडीदाराचा हा योग राहू इथे असल्यानंतर एक इन्फ्लुएन्शियल पार्टनर, ज्यांनी बच्चन साहेबांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये शहंशाह केलं, महानायक केलं, असा हा राहू। आणि अपारंपरिक वैवाहिक जोडीदार म्हणाल तर प्रसिद्ध नावं म्हणजे प्रियांका चोप्रा आहे, करीना कपूर आहेत, की ज्यांनी आंतरधर्मीय विवाह केले। नुसतंच आंतरजातीय नाही, आंतरधर्मीय विवाह केले। अशी ही राहूची स्थिती। पण शास्त्रकारांनी हा जो राहू, आता राहू इथे आहे म्हटल्यानंतर केतू इथे आहे मित्रांनो, मी लिहिलेलं नाही आहे, पण प्रथम स्थान आणि विवाहाचं सप्तम स्थान हे राहू केतूच्या ॲक्सिसमध्ये असू नये असं शास्त्रकारांचं मत आहे आणि ते बरोबर आहे। तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी जगप्रसिद्धी राहू देऊ शकतो, पण तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी पण राहू ठेवतो। जर स्थिती खूप खराब असेल, या राहूवरती जर पापग्रहांची दृष्टी, शनी मंगळाची दृष्टी, कुठल्याही शुभग्रहाची दृष्टी न असणं ही डिवोर्सची परिस्थिती पण निर्माण करतं, सेपरेशनची परिस्थिती पण निर्माण करू शकतो इथला राहू। त्यामुळे इथल्या राहूला शास्त्रकारांनी तेवढं चांगलं म्हटलेलं नाही आहे।
तुमचं जगामधलं असलेलं स्थान, तुम्ही जगामध्ये किती प्रसिद्ध असा, किती यशस्वी असा, पण तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये राहू हा गडबड करतो, मंथन करून आणतो. त्याला आपण टर्मॉइल म्हणतो. वादळी अवस्था म्हणजे विवाहाची जी अवस्था आहे वैवाहिक संबंधाची, त्यामध्ये वादळ आणतो तो. असा इथला हा राहू आहे. आणि इथल्या राहूची खासियत अशी आहे की संपूर्ण जगाचं लक्ष त्या कपलवर असतं. आता तुम्ही बघा की आपण ज्या सेलिब्रिटींची आता नावं घेतली बॉलिवूडच्या, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय, त्यांच्या पर्सनल वैवाहिक आयुष्यात काय चाललंय, याबद्दलची कमालीची उत्सुकता ही मीडिया आणि इतर वैयक्तिक जनसामान्यांना असते. मग कुठलंही नाव घ्या, मी आता ती नावं ऑलरेडी घेतलेली आहेत, त्यांच्याबद्दल कमालीची उत्सुकता हा इथला राहू दाखवतो. कारण मागे मी तुम्हाला आठवत असेल सांगितलं होतं की प्रथम स्थान जर आपण असू तर त्याच्याबरोबर समोरचं स्थान म्हणजे जनता जनार्दन आहे. त्यामुळे इथला राहू हा जनता जनार्दनांमध्ये त्या व्यक्तीचं पर्सनल आयुष्य अधोरेखित करतो आणि त्याला कायम लाईमलाईटमध्ये ठेवायचं काम करतो. असा हा राहू. या राहूला व्यवस्थित जर ओळखलं आणि त्याप्रमाणे आपल्या वैवाहिक जोडीदाराशी जर प्रामाणिक राहिलं, कारण इथला राहू हा विवाहबाह्य संबंध, ज्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स म्हणतो आपण, तशी वृत्ती देऊ शकतो. त्यामुळे इथला राहू हा फार फार काळजीपूर्वक त्या जातकाने स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रतारणा कधीही करायची नाही आहे, तिचा मान ठेवायचा आहे. मग तो असो किंवा ती असो, हे दोघांनाही लागू आहे. तसा हा इथला राहू अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे आणि हे स्थान पण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे राहूसारख्या या स्फोटक आणि अचानक भयानक गोष्टी घडवणाऱ्या ग्रहाला जर आपण व्यवस्थित ओळखलं तर नक्कीच इथे असलेला राहू हा तुम्हाला जगप्रसिद्ध करतो, यात वाद नाही. आता मेडिकली म्हणाल तर हे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं स्थान आहे मित्रांनो, जिथून वंशवृद्धी करतो. इथे राहू असणं म्हणजे राहूचा गुणधर्म असा आहे की किती प्रयत्न केले तरी डायग्नोसिस न होणं, एखाद्या रोगाचा डायग्नोसिस न होणं, त्यामुळे उपचार हे योग्य तऱ्हेने न मिळणं, अशी शक्यता इथे राहू निर्माण करतो. कारण राहू म्हणजे काय आहे? भ्रम आहे. राहू म्हणजे आभास आहे. राहू म्हणजे धुकं आहे. काही दिसत नाही, अंधुक दिसतंय, सगळं धुरकट धुरकट दिसतंय. त्यामुळे मेडिकल पॅथॉलॉजिकल टेस्टमध्ये सुद्धा इथे राहू असेल तर त्या पर्टिक्युलर भागातील जो शारीरिक अवयव आहे तिथे जर काही रोग झाला तर त्याचं निदान लवकर होत नाही आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते. अर्थात तिथे राहू किती पॉवरफुल आहे आणि इतर पापग्रहांच्या दृष्ट्या कशा आहेत त्यावर ते अवलंबून राहतं. आणि परत कुठल्या ग्रहाची महादशा अंतर्दशा आहे, त्यामुळे तो रोग किती गंभीर रूप धारण करतोय का रिकव्हरी लगेच होईल हे आपण त्यानंतर सांगू शकतो. पण इन जनरल इथला राहू हा डायग्नोसिसमध्ये अडथळे निर्माण करतो. तर असं हे सप्तम स्थानातील राहूचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर आपण येतोय 8व्या स्थानाकडे. ऑकल्टचं स्थान, ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान, समुद्र मंथनाचं स्थान. आयुष्यामध्ये ज्या कायमस्वरूपी आमूलाग्र बदल आपल्या आयुष्यात घडतो मित्रांनो, कुठल्या तरी प्रसंगामुळे, गंभीर प्रसंगामुळे, गंभीर आजारामुळे माणसाचं आचार विचार करण्याचं सगळं तंत्र बदलून जातं, एका दिवसात बदलतं मित्रांनो. ते ट्रान्सफॉर्मेशन राहू करतो. समुद्र मंथनाचं स्थान आहे आणि इथे असलेला राहू हा परत तुम्हाला रिसर्चकडे घेऊन जातो. ऑकल्टचं स्थान आहे, रिसर्चचं स्थान आहे. त्यामध्ये राहू म्हणजे टेक्नॉलॉजी आहे, तर तिथे प्रगती चांगली देऊ शकतो. आणि टोटल ट्रान्सफॉर्मेशन, आमूलाग्र बदल, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राजकारणातील काही महिला खासदार ज्या आहेत, त्यातलं तसे अनेक खासदार आहेत. हेमा मालिनीजी आहेत, इतर काही महिला खासदार आहेत. पण ज्यांच्या कुंडलीत
अष्टमात राहू आहे त्या म्हणजे स्मृती इराणीजी. त्यांचा प्रवास बघा मित्रांनो. सुरुवात त्यांनी टी व्ही ॲक्ट्रेस म्हणून केली, काही मालिकात त्या झळकल्या आणि तेथून थेट हाय लेवल पॉलिटिक्सकडे त्यांचा प्रवास झाला. हे जे टोटल ट्रान्सफॉर्मेशन झालं ते या आश्रमातल्या राहूने केलं. असं हे आश्रमातल्या राहूचं महत्त्व. आणि मेडिकली बघायला गेलं तर आपले जे बॅकसाईडचे जे जेनिटल पार्ट्स आहेत, ज्याला आपण रेक्टम म्हणतो, गुदद्वार ज्याला आपण म्हणतो, तिथले काही जर आजार झाले तर ते लवकर बरे होत नाहीत. त्याचा डायग्नोसिसही लवकर होत नाही. डॉक्टर लोकांना त्याचं मूळ निदान लवकर होऊ देत नाही इथला राहू. त्यामुळे राहूला मेडिकली खूप सांभाळायला लागतं. कारण राहू म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की हा कार्बन डायऑक्साईड आहे. राहू म्हणजे पॉयझन आहे. आपल्या शरीरातलं जेवढं म्हणून इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शनचं नावच राहू आहे. कुठलंही घ्या इन्फेक्शन. त्यामुळे राहूला अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला सांभाळायला लागतं. रिसर्चच्या कामामध्ये राहू हा चांगली फळं देतो आणि टोटल आमूलाग्र जो आपल्या आयुष्यातलं ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचा कारक हा राहू आहे अष्टमातला. याची उदाहरणं मी तुम्हाला दिली. त्यानंतर आपण येतोय भाग्यस्थानाकडे, अर्थात 9व्या स्थानाकडे. 9वं स्थान हे धर्माचं स्थान, परंपरेचं स्थान, गुरुजनांचं स्थान, वडिलांचं स्थान. तिथे राहूसारखा बंडखोर आणि परंपरा न मानणारा, अपारंपरिक स्रोतांचा अवलंब करणारा, स्वतःचं काहीतरी वेगळं तत्व लोकांच्या माथी मारणारा, मग तो एखादा शोध असेल किंवा काही असेल, तो जेव्हा ग्रह इथे बसतो तेव्हा त्या पर्टिक्युलर हे शिक्षणाचं पण क्षेत्र आहे मित्रांनो, उच्च शिक्षणाचं. त्यामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा तो आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. धर्माच्या परंपरा मोडीत काढण्याचा याचा उद्देश असतो. त्याचबरोबर त्याचं गुरूंशीही पटत नाही, त्याचं वडिलांशीही पटत नाही, कारण तो प्रस्थापित ज्या रूढी परंपरा आहेत त्याला तो मानतच नाही. आता याचं चांगलं उदाहरण जर म्हणायचं झालं तर आपले मिसाईल मॅन, सन्माननीय महामहिम माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब आहेत. आज कलाम साहेबांबद्दल काय बोलायचं. त्यांना साऊथमध्ये अय्यर साहेब म्हणून अत्यंत सन्मानाने म्हणतात. ते मुसलमान असून सुद्धा अय्यर म्हणजे कट्टर ब्राह्मण, की ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर शाकाहार जपला, मांसाहार कधी केला नाही. आणि या माणसाला गीता, भगवद्गीता, बायबल आणि त्यांचं कुराण ऑफकोर्स हे मुखोद्गत होतं मित्रांनो. म्हणजे बघा, सर्व धर्माचा त्याने अभ्यास केला होता आणि स्वतः गुरुवारे असल्यामुळे आणि राहू येथे असल्यामुळे ते एरोस्पेस इंजिनियर होते आणि मिसाईल मॅन होते. आपले टेक्नॉलॉजीचे गुरुवर्य व्यक्ती होती, ज्यांच्यामुळे पोखरणचा अणुस्फोट यशस्वी झाला आणि जगाच्या नकाशावर भारताचा दरारा निर्माण झाला. त्यामागचे खरे मेंटर द्रोणाचार्य हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते. आणि ही जी ॲक्टिव्हिटी झाली, ही जी क्रांती झाली, ही 9व्या स्थानातील राहूमुळेच झाली. ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण मित्रांनो आपल्या भारतवर्षात दुसऱ्या कोणाचं नाही आहे. असा इथला राहू. 7वं स्थान, 8वं स्थान, त्याच्यापेक्षा 9व्या स्थानातला राहू हे धर्मस्थान आहे, नवपंचम त्रिकोणाचं स्थान आहे. त्यात राहू तसा चांगली फळं देतो. फक्त इथे राहू असलेल्या लोकांनी आपल्या गुरुजनांचा, आपल्या आईवडिलांचा, आपल्यापेक्षा वरिष्ठांचा उचित मान सन्मान ठेवावा. त्यांचा अपमान कधीही करू नये. हीच रेमेडी आहे. त्यांची जी सिनियरिटी आहे ही मानावी. त्यांच्याकडनं जे शिकायला मिळेल ते शिकून घ्यावं. अशी इथल्या राहूची थोडीशी रेमेडी आहे. मेडिकली म्हणाल तर 9वं स्थान म्हणजे आपल्या कमरेखालचा भाग, कंबर ते गुडघ्यापर्यंतचा, म्हणजे तुम्ही मांडी म्हणू शकता, मांडीचा मागचा भाग म्हणू शकता. हा राहू जर इथे बिघडला तर मांडी आणि मांडीचे स्नायू
यांचा परिणाम तुम्हाला दिसू शकतो. IPL चालू आहे. तुम्ही बघितलं असेल की रोहित शर्माला हॅमस्ट्रिंग नावाचा काहीतरी आजार झाला, की मांडीतून मागच्या बाजूला क्रॅम्प्स यायला लागले, की जेणेकरून त्याला उभं राहणं अशक्य झालं. हे राहू करतो, कारण हा मांडीचा भाग दाखवतो, कमरेपासून गुडघ्यापर्यंत मांडी आणि मांडीचा मागचा भाग आहे. असा हा राहूची इथली फळं. त्याच्यानंतर आपण वळतोय मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या कर्मस्थानाकडे, अर्थात दशम स्थानाकडे. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि प्रख्यात विद्वान लोकांमध्ये एक म्हण प्रचलित आहे, राहू जिसके 10 में दुनिया उसके बस में. राहू जिसके 10 में, 10 में म्हणजे दशम स्थानामध्ये, राहू जिसके 10 में दुनिया उसके बस में. दशमातला राहू हा कार्यक्षेत्रात तुम्हाला अत्यंत उच्च पदावर पोहोचवतो, सर्व अधिकार देतो, टॉप मोस्ट पोस्ट अशी लोक ॲझ्युम करू शकतात. आणि मागे तुम्हाला मी सांगितलं की मित्रांनो राजकारण्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी ग्रह हा राहू आहे. मग राजकारण ज्यांचं कर्मक्षेत्र आहे त्या ठिकाणी जर राहू आला तर काय पाहिजे, सोने पे सुहागा. म्हणूनच म्हणतात की राहू जिसके 10 में दुनिया उसके बस में. आता तो राहू जर मूळ कुंडलीत जर इथे असेल, इथे राशी मित्रांनो कुठली असू दे, मी रेफरन्स करता नेहमीप्रमाणे ही काळपुरुषाची कुंडली मांडलेली आहे तुम्हाला कळावं म्हणून. रास इथे कुठली असू शकते. हे जे स्थान आहे हे दशम स्थान आहे. तिथे राहू जर आला, मूळ कुंडलीत असेल किंवा गोचर स्थितीमध्ये फिरत फिरत जरी आला असेल तरी 18 महिने राहू केतू आपल्या एका घरात राहतात. तर 18 महिने तुम्हाला काहीतरी प्रमोशन, काहीतरी ऑथॉरिटी, समाजामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात मान सन्मान असा मिळू शकतो. पण त्या राहूला जर नीट सांभाळलं नाही तर कार्यक्षेत्रामध्ये हा राहू आपल्या बॉस बरोबर भांडण करायला लावतो. तो बॉसला आपलं बॉसिंग करूच देत नाही, तो मानतच नाही त्या बॉसला. तो म्हणतो तू माझा बॉस नाही, मी तुझा बॉस आहे. मग त्यामुळे टसल होते आणि कामावरचं वातावरण हे गढूळ होऊ शकतं. हे इथल्या जातकांनी सांभाळावं. एरवी दशमस्थानात राहू हा शास्त्रकारांनी, मी मागे तुम्हाला सांगितलं की 3रं स्थान, 6वं स्थान, 10वं स्थान आणि 11वं स्थान या ठिकाणी राहुदेवाला शास्त्रकारांनी चांगलं मानलं आहे. ऑथॉरिटी देतो, सगळी कामावरची उच्च पदाची शक्यता निर्माण होते, प्रमोशन्स व्यवस्थित होतात. फक्त मेडिकली जर बघायला गेलं तर दशम स्थान हे आपले गुडघे दाखवतं, नीज. तिथले प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. गुडघ्याच्या वाटीची झीज होणं, त्यामध्ये जी डिस्क आहे ती झिजणं, नी रिप्लेसमेंटची वेळ येणं, ओव्हरवेटमुळे अर्थात, किंवा वयामुळे सुद्धा, किंवा वयाच्या थोडं आधी जर ओबीज असेल माणूस तर, आणि त्यातनं राहू इथे असेल तर नक्कीच नी रिप्लेसमेंट करायला लावतो. एरवी दशमातला राहू खूप चांगला, राहू जिसकी 10 में दुनिया उसकी बस में. त्यानंतर आपण वळतोय 11व्या स्थानाकडे. हां, दशम स्थानातल्या राहूचं एक उदाहरण आठवलं ओघाओघाने. IPLचा सीझन चालू आहे, मला सारखं क्रिकेटरचीच नावं आठवत आहेत. क्रिस गेल, याला कोण ओळखत नाही. क्रिस गेलमुळे IPLची डेफिनेशनच बदलून गेली. आज मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की 1983ला आपण वेस्ट इंडिज विरुद्ध वर्ल्ड कप जिंकलो वन डेचा. त्यावेळेला 60 षटकांची एक इनिंग होती, 60 षटकं टाकली जायची. आणि त्यावेळेला 60 षटकं असताना सुद्धा 200 सव्वा 200 रन जर झाल्या तर तो एक समाधानकारक स्कोर आहे असं मानलं जायचं. मित्रांनो बघा, 83चा काळ, कपिल देव आपल्या टीमचा कर्णधार होता, गावस्कर होते, सगळी टीम होती, आणि आपण अत्यंत आश्चर्यकारकरित्या तो वर्ल्ड कप खेचून आणला आणि वेस्ट इंडिजला हॅट्रिक करण्यापासून रोखलं. त्यानंतर आजपर्यंत या क्रिकेटमध्ये जी काही क्रांती झाली आहे, आज आपण 2020 बघतो,
20 ओव्हरच्या एका इनिंगमध्ये 200 रन होणं म्हणजे आता साधारण गोष्ट झालेली आहे, कोणीही करू शकतं. आता आमची भूक किंवा त्या क्रिकेटरची भूक ही 250 पर्यंत गेलेली आहे. आणि आता या यंदाच्या IPL मध्ये 250चा स्कोअर पण आपण टच केलेला आहे बघा मित्रांनो. म्हणजे आता पुढच्या IPL मध्ये 20 ओव्हरमध्ये जर 300 रन झाल्या तर आश्चर्य वाटायला नको मित्रांनो. ही जी क्रांती आणि स्पीडीली झालेली क्रांती जी आहे ना, ही राहूनच घडून आणलेली आहे. क्रिस गेलचं उदाहरण का? कारण दशमात राहू त्याच्या असल्यामुळे त्यांनी ह्या IPL मध्ये षटकारावर षटकार मारून, कारण त्याला आपण बघितलंय की आपल्याला धावून रन काढायला त्याला कंटाळा यायचा, मग तो एकदा 4 मारायचा किंवा स्टेडियमच्या बाहेर सरळ बॉल भिरकवून द्यायचा सिक्सर म्हणून. आज त्याच्या नावावर बरेचसे विक्रम आहेत जे अजून मोडले गेलेले नाही आहेत. ही क्रांती, दशमातला राहू हा क्रांतिकारक, राहू मुळातच क्रांतिकारक ग्रह आहे. त्याला प्रस्थापित सिस्टीमपेक्षा काहीतरी हटके करायचं आहे. तो राहू, ते क्रिस गेलचं नाव आठवलं. आता आपण जाऊया लाभस्थानाकडे, अर्थात 11वं स्थान, सोशल नेटवर्किंगचं स्थान, सोशल ग्रुप्सचं स्थान, प्रॉफिटचं स्थान. मी मागे म्हणल्याप्रमाणे 11व्या स्थानात कुठलाही शुभग्रह किंवा कुठलाही पापग्रह हा चांगलीच फळं देतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि याचे हे जे पुरावे आहेत हे मिळालेले आहेत, वारंवार मिळाले. लाखो कुंडल्या जेव्हा तपासल्या तरीसुद्धा मिळालेले आहेत. म्हणून ते सूत्र म्हणून आज आपण वापरतो. एखादी गोष्ट जेव्हा प्रूव्हन फॅक्ट असते ना, ती सूत्रामध्ये तब्दील होते मित्रांनो. 4-5 कुंडल्या बघून सूत्र होत नसतं, हजारो कुंडल्या बघायला लागतात. आणि सिमिलर जर तशी ग्रहस्थिती आणि तशी जर फळं मिळायला लागली तर ते सूत्र म्हणून आपण मानतो आणि मग पुस्तकात ते बद्ध होतं आणि पुस्तकाच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत येतं. तर असा राहू, सोशल नेटवर्किंगचा राहू, इथे आपल्याला यश देतो, सोशल ग्रुप्समध्ये प्रसिद्ध करतो, सोशल ग्रुप्सचा लीडर बनतो आणि टॉपच्या पोझिशनपर्यंत जातो. इथलं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या लता दीदी आहेत. आज लता मंगेशकर यांचं सोशल सर्कल आणि फॉरेनमधले त्यांचे चाहते, राहू हा फॉरेनचा ग्रह आहे मित्रांनो, फॉरेन ऑब्जेक्ट आहे, तो फॉरेनर आहे तो. त्यामुळे दीदींचा जे फॅन फॉलोईंग आहे आजही आहे, आज ते आपल्यात नाहीत पण आज त्यांच्या आवाजाच्या रूपाने त्या अजरामर आहेत. आज जगाच्या कानाकोपऱ्यात असा कुठलाही देश नाही किंवा कुठली जागा नाही तिथे दिवसभरात 24 तासात लताचं गाणं हे वाजलं जात नाही. हा एक विक्रम आहे. आज त्यांच्या कुटुंबियांनाच माहीत नसेल की आपली गाणी कुठे किती वेळाला कधी वाजतायत. अशक्यप्राय गोष्ट आहे आणि असा हा पराक्रम दीदी करून गेलेले आहेत आपल्यातून. अख्ख्या जगात प्रसिद्ध वेगवेगळ्या भाषातली गाणी, अंतर्देशीय, परदेशीय, आपल्या भारतातील इतर सगळ्या भाषा, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, सगळ्या भाषांमध्ये, गुजरातीपासून आणि इंटरनॅशनली सुद्धा गाणी गायलेली. हे जे कॅपॅसिटी आणि हे जे वैशिष्ट्य दीदींना दिलं देवानी, ते राहू देवाने दिलेलं आहे. या सोशल नेटवर्किंगचं घर आहे हे लाभस्थान. मोठा ग्रुप दाखवतात, त्या फॅन फॉलोईंग त्यांचे जबरदस्त मोठं आहे जे कोणाचंच नाही आत्तापर्यंत. असा राहू हा इथे फळ देतो, सोशल सर्कलमध्ये प्रसिद्ध करतो आणि लाभ देतो, फॉरेनच्या कनेक्शनमधून सुद्धा लाभ देतो एस्पेशली. असं हे राहूचं इथलं महत्त्व. आता मेडिकली अर्थात हा भाग येतो आपल्या पोटऱ्यांचा, ज्याला आपण काफ्स म्हणतो. त्या काफ्सची काळजी घ्यावी. खास करून तुम्ही बघत असाल मित्रांनो की फुटबॉल प्लेयर जे असतात ना, त्यांचे सॉक्स बघा कुठपर्यंत असतात. आपण रेग्युलर सॉक्स घालतो ते आपल्या अँकलपासून फार फार तर एक 4-5 इंच वर असतात. हल्ली तर ते छोटे सॉक्स यायला लागलेले आहेत, अँकलेट ज्याला म्हणतो आपण ते. पण फुटबॉल प्लेयर हे गुडघ्यापर्यंत पोट्रीला कव्हर करतात असे सॉक्स घालतात. कारण ते एका मॅचमध्ये जवळजवळ कितीतरी शेकडो किलोमीटर त्यांचं रनिंग होत असतं आणि पोट्रीला प्रचंड ताण येत असतो. आपल्या मानवी मेंदूचे काही महत्त्वाचे सेन्सर जसे तळपायात आहेत, तसं पोट्री म्हणजे आपलं दुसरं हार्ट आहे मित्रांनो. त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. मी हल्लीच्या तरुण पिढीला सांगतो
की तुम्ही जिमला जाता, कार्डिओ करता, पुली वापरता, चेस्टचे एक्सरसाइज करता, तसे स्क्वॉट्स पण मारा. म्हणजे तुमच्या मांड्या, तुमचे गुडघे, तुमच्या पोटऱ्या, तुमची पावलं, तुमचा घोटा पायाचा हा मजबूत झाला पाहिजे. कारण शेवटी कमरे खालचे जे आपले 2 पाय आहेत ते शनी आहेत मित्रांनो. ते तुमचं पूर्ण वजन सांभाळत असतात आयुष्यभर. कमरेवरचा जो भाग आहे तो मजा करत असतो, पण कष्ट कोण करतो? तुम्हाला इकडनं तिकडे कोण घेऊन जातो? तुमचे 2 पाय घेऊन जातात. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्या पायामध्ये ताकद राहिली पाहिजे. जवळजवळ 70-80 वर्षापर्यंत 80 वर्षापर्यंत तुम्हाला चालताना तुमच्या हातात तुम्हाला काठीची गरज नाही लागली पाहिजे. एवढे पाय तुमचे मजबूत स्थितीत पाहिजेत. त्याची सुरुवात आत्तापासूनच करा. जसे जोर मारता, जसे सूर्यनमस्कार मारता, तशा बैठक पण मारा, स्क्वॉट्स मारा. म्हणजे पाय मजबूत होतील आणि तुमच्या शरीराचा समतोल साधला जाईल. तर असा हा 11व्या स्थानाचा राहू. आपल्या पोटऱ्यांची काळजी घ्या. इथे राहू जर सुस्थितीत चांगला असेल तर तुम्हाला जगप्रसिद्ध करतो, सोशल सर्कलमध्ये अतिशय प्रसिद्ध करतो असा हा ग्रह. लताजींचं उदाहरण मी सांगितलंच. यानंतर आपण वळतोय आजच्या शेवटच्या स्थानाकडे. द्वादश स्थान, गोपनीय स्थान, मोक्षाचं स्थान, गुप्त शत्रूंचं स्थान, नंतर दान धर्माचं स्थान. हे आयचं स्थान आहे, तर हे व्यय स्थान आहे. हे जेलचं, हॉस्पिटलायझेशनचं, चॅरिटीचं, योगाचं स्थान. योगासनं इकडनं बघतात, मागे म्हटलं तुम्हाला मित्रांनो. आणि आपल्या बेडरूमचं स्थान, आपल्या बेडचं स्थान, शय्यास्थान, आपली झोप इकडनं बघतो आपण. राहू इथे असल्यानंतर राहू ही टेक्नॉलॉजी आहे. हा जरूर चांगला यश देतो. हे फॉरेनचं पण स्थान आहे, 12वं स्थान. आणि राहू मुळातच फॉरेनचा ग्रह आहे. त्यामुळे इथे राहू असल्यानंतर जे आम्हाला प्रश्न विचारले जातात की मला फॉरेनला जायला मिळेल का, किंवा मी फॉरेनला सेटल होईन का, या दोघांची उत्तरं हीच आहेत की इथे राहू असल्यानंतर फॉरेनला जायचा योग हा नक्की येतो. फॉरेनला सेटलही माणूस होऊ शकतो यशस्वीपणे. पण त्याने राहूला मर्यादेत ठेवला पाहिजे. नाहीतर मग राहू इन्सोमनिया देतो, निद्रानाश देतो. झोपेचे विकार एकदा लागले ना मित्रांनो की माणसाचं आयुष्य हे फार कष्टदायक होऊन जातं मित्रांनो. कारण झोप आपल्याला दिलेला, देवाने दिलेला हा आशीर्वाद आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी विसरतो, आपल्याला झोप येते. हे देवाने दिलेलं आशीर्वाद आहे, हे देवाचं प्रोग्रॅमिंग आहे. मागे म्हणल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नाही आहेत मित्रांनो, त्या देवाने त्याचे कंट्रोल आपल्या हातात ठेवलेले आहेत. त्यापैकी हा एक आहे की हे झोपेचं स्थान आहे, हे मोक्षाचं स्थान आहे. इथे असलेला राहू हा तुम्ही चांगला यूज करा, त्याचा चांगला उपयोग करा. हा फॉरेनच्या घरीच बसलेला फॉरेनचा कारक ग्रह आहे, टेक्नॉलॉजीचा आहे, त्याचा उपयोग करा. 12व्यातल्या राहूचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपले लाडके स्वामी विवेकानंदजी. स्वामींच्या कुंडलीमध्ये 12व्या घरात राहू आहे. आणि तुम्हाला जगप्रसिद्ध असं शिकागोमधील त्यांचं भाषण अजूनही आठवत असेल. त्याचा अभ्यास अजूनही चालू आहे. त्यांनी धर्माचं केलेलं प्रचार आणि प्रसार अमेरिकेसारख्या ठिकाणी त्या काळी कुठलीही सोशल मीडिया किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी यंत्रणा नव्हती मित्रांनो. त्यांनी आपल्या तडाखेबंद, तेजस्वी आणि ओजस्वी वाणीने धर्माचा जो प्रचार केला फॉरेन कंट्रीमध्ये, भारताची परंपरा, भारताची संस्कृती, भारताचा धर्म याबद्दल त्याचा प्रसार आणि प्रचार स्वामी विवेकानंदांनी हा फॉरेनमध्ये केला. तिथे तो यशस्वी झाला. याच्यापेक्षा अजून उत्तम उदाहरण काय पाहिजे मित्रांनो, की राहू हा फॉरेनचा ग्रह आहे. फॉरेनमधून गेन दाखवतो, फॉरेनमधून आपल्याला फायदा दाखवतो आणि फॉरेनचाच ग्रह आहे आणि फॉरेनचं स्थान आहे 12वं. तर स्वामी विवेकानंद हे या 12व्या स्थानाचं उत्तम उदाहरण आहे. फक्त मेडिकली बघायला गेलं तर आपले डोळे म्हणा, आपल्याला आपली झोप हे इथे सांभाळलं पाहिजे.
नाहीतर एकदा निद्रानाश किंवा इन्सोमनियाचा विकार जडला ना मित्रांनो, तो सुटायला जसं एखादं व्यसन सुटणं अत्यंत अशक्यप्राय गोष्ट असते, तसं इथे एकदा निद्रानाशाचा विकार जर आपण लावून घेतला स्वतःला, त्यातनं सुटका होणं कर्म कठीण होऊन बसतं मित्रांनो. त्यामुळे इथल्या राहूला सांभाळा. आपली दैनंदिन कामं, आपलं डेली रुटीन हे डिसिप्लिननी ठेवा. आपले जे दिवसाचे 24 तास आहेत त्याचं नियोजन व्यवस्थित करा काटेकोरपणे. ते राहूला आवडतं. काहीतरी डेली रुटीन तुमचं डिसिप्लिननी पाहिजे, हे नक्की. बाकी राहू तुम्हाला सगळं द्यायला तयार नाही. मी म्हटलं ना की राहू म्हणजे लक्ष्मी आहे. आपण प्राणी रूपात हत्तीला राहू म्हणतो. गोमेध हे त्याचं रत्न आहे. मी म्हटलं की शेणाने सारवलेल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. मागच्या भागात म्हटलं मी. वस्तुरूपाने आपण जो चहा पितो मित्रांनो, तो चहा म्हणजे राहू आहे. ज्यांना राहूचा त्रास असेल, राहू म्हणजे गॅस आहे. अपचनाचे प्रॉब्लेम, करपट ढेकर येणं, डायजेशन नीट न होणं, गॅसेसचा त्रास होणं, हे सगळं राहूचंच काम आहे. त्यामुळे त्याच्या रेमेडी आहेत काही. मी काही साध्या रेमेडी देणार आहे तुम्हाला. राहू म्हणजे मी मागे सांगितलं की सगळी टेक्नॉलॉजी आहे की आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला खराब झालेले मोबाईलचे हँडसेट, पेजर सेल, पेन्सिल सेल, बटन सेल, मोठे डब्बू सेल, वायर्स, मोबाईलचे चार्जर्स, इलेक्ट्रिक वायर्स, इलेक्ट्रिकचे प्लग पॉईंट इलेक्ट्रिशियनकडनं जुने काढले गेलेले, 3 वे 2 वेच्या पिन्स या कुठेतरी अडगळीत पडलेल्या असतात मित्रांनो. हा जो ई जंक आहे, हा ई कचरा, हा राहू आहे. हा घरातून वेळोवेळी काढत चला मित्रांनो. दर 2-3 महिन्यांनी एक शेड्यूल ठेवायचा की आपल्या घरातला ई कचरा. आता बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये एक अशी सोय झालेली आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये, की ओला सुका कचरा तर वेगळा घेतातच, पण आता रियुजेबल कचरा त्यासाठी वेगळी गाडी येते. तो एक वेगळा वार ठरलेला असतो. आणि ई कचरा कोणाकडे असेल तर बंद पडलेले छोटे ट्रान्झिस्टर आहेत, काही CDs आहेत, काही पेनड्राईव्ह आहेत, काही मी म्हटल्याप्रमाणे वायर्स आहेत, त्या फालतू पडलेल्या आहेत. हे घ्यायला वेगळी गाडी येते, कारण त्याचं डिस्पोजल हा वेगळी प्रक्रिया आहे मित्रांनो. जसं हॉस्पिटलमधलं बायोकेमिकल वेस्ट यासाठी वेगळी एक रूम तयार करायला लागते हॉस्पिटलमध्ये, आणि त्याचं जे डिस्पोजल आहे ते व्यवस्थित केअरफुली कुठेही इन्फेक्शन न होता आणि त्याचा जनसामान्यांशी संसर्ग न होता करायला लागतं ना, तसंच हे ई कचऱ्याचं विल्हेवाट लावायला लागते. तर ती जरूर करा. आपल्या दरवाजाच्या मागे असलेले सगळे जळमटं, दरवाजाच्या बिजागिऱ्या म्हणजे हिंजेस, त्यातनं जेव्हा कर 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 असा आवाज यायला लागेल ना मित्रांनो, तेव्हा त्याला ताबडतोब त्याला तेल घालून तो आवाज थांबवा. ते राहू आहे. घरात असलेली जळमटं, दरवाजाच्या मागे असलेली जळमटं, हे राहू आहे. हे पूर्णपणे साफ झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे त्याचा जो उंबरठा आहे, आता हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये जे सील लावलेलं असतं, एक असा ग्रानाईटचा किंवा कडाप्याचा उंबरठा असतो बघा मित्रांनो, तो राहू आहे. त्याला रोज ओल्या फडक्यांनी साफ करत चला. ही याची रेमेडी आहे. राहू तुम्हाला त्रास देणार नाही. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे राहूदेव हा भगवान शंकराला घाबरतो. देवांचा देव महादेव त्याला राहू घाबरतो. त्यामुळे तुम्हाला राहू जर पीडा देत असेल तर सर्व कुटुंबांनी सहकुटुंब एक रुटीन ठरवा की महिन्यातनं एकदा महादेवाच्या मंदिरात पिंडीवर सहकुटुंब जलाभिषेक करायचा आहे. हे रुटीन ठेवा. नाही तुमच्या घरातल्या कौटुंबिक समस्या दूर झाल्या तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला लिहून देतो की शंकराला शरण गेल्यानंतर कुटुंबात ज्या काही समस्या असतील, वैवाहिक असतील, मुलाबाळांच्या असतील, आईवडिलांच्या असतील, सासू सासऱ्यांच्या असतील, ह्या ताबडतोब कंट्रोलमध्ये येतात आणि संपुष्टात पण येतात. कारण भगवान शंकर हा भोळा आहे. तुम्ही त्याला शरण जा. तुम्ही घरातनं पंचामृत घेऊन जा किंवा नुसतं पाणी घेऊन जा घरातून आणि त्याला त्याच्या पिंडीला जलाभिषेक करा. तुमच्या सगळ्या समस्या भगवान शंकर पूर्ण करतात. ही रेमेडी आहे. आणि राहूचा एक मंत्र पण देतो. सिंपल मंत्र आहे, साधा मंत्र आहे. तुम्ही तो म्हणा, ओम राम राहवे नमः. ओम राम राहवे नमः हा मंत्र जर म्हटलात तुम्ही, तुम्हाला जसा वेळ असेल त्यामुळे 108ची 1 माळ करा किंवा 2 करा, 5 करा किंवा 11 करा तुमच्या वेळेनुसार.
तर राहू तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. घरातली स्वच्छता नीट ठेवा, टापटीप ठेवा, जळमटं ठेवू नका, ई कचरा बाहेर काढा. शनी आणि राहूला स्वच्छता आवडते, डिसिप्लिन आवडतो, नीटनेटकेपणा आवडतो. कारण राहू तुम्हाला माहिती आहे, हा राहू हा दिखावा आहे. आज मेकअपला महत्त्व आहे. आपण बरेच वेळेला फेसबुकवर बघतो की आत्ताचे नटनट्या हे विदाऊट मेकअप कसे म्हातारे दिसतात, आणि मग पिक्चर बघितल्यानंतर मेकअपचं जेव्हा आवरण चढतं तेव्हा तो माणूस 25-30 वर्षांनी तरुण झालेला आपल्याला दिसतो. तो राहू आहे आणि ती काळाची गरज आहे. नीटनेटकं राहायला काय हरकत आहे. असा हा राहूचा गुणधर्म, राहूची खासियत. राहू जिसकी दस में दुनिया उसकी बस में. खरी गोष्ट आहे. अर्श से फर्श तक आणि फर्श से अर्श तक नेणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि परिणामकारक आणि कलियुगाचा राजा राहू याची स्थानगत फलं आज आपण पूर्ण केली, प्रथम स्थानापासून 12 स्थानापर्यंत. कशी वाटली सांगा. आपल्या सूचना द्या आणि तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. असेच आशीर्वाद राहू द्यात. परत पुढच्या आठवड्यात भेटूया नवीन ग्रहाला सोबत घेऊन. तोपर्यंत निरोप घेतो. नमस्कार.